ठाकरे गटाचे यवतमाळचे खासदार संजय देशमुखांकडून मंत्री प्रतापराव जाधवांची भेट। ऑपरेशन टायगरच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आल्याची माहिती। काल संजय देशमुखांची मातोश्रीवरील बैठकीला ऑनलाईन उपस्थिती। नवी मुंबई महापालिकेच्या कार्यक्रम पत्रिकेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव वगळलं। शिंदे विरुद्ध नाईक संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर। नाव वगळल्यानं खासदार नरेश म्हस्केंकडून नाराजीचा सूर। नवी मुंबईमध्ये शिवसेना कार्यकर्ते आक्रमक। कार्यक्रम पत्रिकेत शिंदेंचं नाव वगळल्यानं गोंधळ। शिवसैनिकांनी गेटवर चढून केला आंदोलन। शिवसेनेपाठोपाठ नाशिकमधील भाजपचे नगरसेवकही सहलीला जाणार। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महायुतीची खबरदारी। नागपुरातील भाजप नगरसेवकांना वर्षा निवासस्थानी डिनर। 17 जून रोजी मुख्यमंत्र्यांचा भाजप नगरसेवकांसोबत संवाद, तर 16 जून रोजी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी इथं विशेष प्रशिक्षणाचं आयोजन। धाराशिव लातूर बीड विधान परिषद निवडणूक। आमदार तानाजी सावंतांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। मतदारसंघामध्ये न येता सदस्यांना पुण्यात बोलून बैठकांचं आयोजन। नाफेडच्या कांदा खरेदीकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ। आतापर्यंत केवळ 260 मेट्रिक टन कांद्याची खरेदी। नाफेडच्या कार्यपद्धतीवरती शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून प्रश्नचिन्ह। गेल्या 4 दिवसांपासून मान्सून एकाच जागी स्थिर। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये मोसमी वाऱ्यांचा वेग मंदावला। राज्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट सदृश्य स्थिती। धरणातील पाणीसाठा 31 ऑगस्ट पर्यंत पिण्यासाठी राखीव। पावसानं ओढ दिल्यानं जलसंपदा मंत्र्यांचा निर्णय, तर उपलब्ध जलसाठा अत्यावश्यक गरजांसाठी वापरण्याचे दिले आदेश। पुण्यामध्ये आजपासून दिवसाआड पाणी पुरवठा। महापालिकेकडून वेळापत्रक जाहीर। सम आणि विषम तारखेनुसार पाणी पुरवठा होणार। शाळेच्या पहिल्या दिवशी पनवेलमध्ये मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तर एकनाथ शिंदेंकडून ठाण्यामध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत। मावळमधील जिल्हा परिषद शाळेला सुनेत्रा पवारांची भेट। आखाती युद्धाचा अखेर द एंड। होर्मुझ बंदर लवकरच खुलं होणार। डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत केलं आश्वस्त। अमेरिका इराण युद्ध थांबता सोने चांदीच्या दरात वाढ। सोनं 2200 रुपयांनी तर चांदी 4000 वधारली। आगामी काळामध्ये मोठी भाववाढ होण्याचे संकेत। पंतप्रधान मोदी हे अमेरिकेचे आज्ञाधारक सेवक। राहुल गांधींचा पुन्हा एकदा हल्लाबोल। भारत आता तंत्रज्ञान पुरवठादार देश। फ्रान्समध्ये मॅक्रॉन यांच्या उपस्थितीमध्ये पंतप्रधान मोदींचं प्रतिपादन। ऑस्ट्रेलियाची दमदार सलामी। तुर्कीवरती 2-0 असा मिळवला विजय। गोलरक्षक पॅट्रिक बीचची दिसली चमक। नागपुरातील प्राणी संग्रहालयामध्ये 2 बिबटे एकमेकांना भिडले। झुंजीमध्ये एकाच बिबट्याचा मृत्यू, तर 1 जण गंभीर जखमी। एक नर बिबट्या बाहेरच्या जंगलातून आल्याची शक्यता। भीमाशंकर मंदिर आजपासून भाविकांना दर्शनासाठी खुलं। दर्शनासाठी भल्या पहाटेपासून भक्तांच्या लागल्या लांबच लांब रांगा। जेजुरीगड विद्युत रोषणाईनं उजाळला। सोमवती अमावस्येनिमित्त भाविकांची मांदियाळी। गडकोटावर येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष।